नमस्कार मित्र हो, माझं नाव आहे मेघा आणि स्पृहा या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज स्पृहा चालली आहे आपल्या शेतावर। गावाला जे शेत आहे तिकडे आम्ही चाललो आहे। समोर तुम्ही बघत आहात तो रंकाळ्याचं दृश्य आहे। गावाला जाता जाता आम्हाला रंकाळा लागतो। रंकाळ्याच्या रोडनेच गावाला जायचा रोड आहे। बऱ्यापैकी इथं गावाच्या जवळपास मी आलो आहे। मेन सिटी सोडून आता विलेज एरिया सुरू झाला आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ तुम्हाला समोर दिसते। माणसाने शेत नांगरून ठेवले, जे लावायचं बाकी आहे अजून तिथे काय नाही काय। एकीकडे चांगला ऊस मस्तपैकी फुलून आला आहे हिरवागार। हे बघा समोर तुम्हाला ऊस दिसतोय, हा हिरवागार फुलून आलेला आहे। आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे शेत चांगलं फुललेलं आहे सगळ्यांचं। पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही आज बाहेर पडलोय जरा फिरण्यासाठी। मस्तपैकी गावाला जाऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन यावं असं वाटलं म्हणून बाहेर पडलोय। समोर तुम्हाला ही सिटी दिसते, कोल्हापूर सिटी। आणि आम्ही आता सिटी सोडून विलेज एरिया सुरू झालाय। विलेज एरियामध्ये आम्ही आलो आहे। स्पृहा मॅडम भरपूर खुश दिसतात, कारण का आज त्यांना बाबांबरोबर फिरायला मिळालेलं आहे मस्तपैकी। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या गावाला आणि शेतामध्ये। हे आमचं फार्म हाऊस झालं बघा, हे समोर दिसतंय हे फार्म हाऊस आहे। चावी आणलेत काय? गावाला पोचलो सुद्धा आणि त्यानंतर मग घर बघितल्यानंतर लक्षात आलं की घराची चावी आणली की नाही आणली। घराची चावी गाडीच्याच चावीला होती, त्यामुळे बरं झालं। घराचं काम अजून खूप बाकी आहे, काम चालू आहे। सगळा पसारा पडलेला आहे आतमध्ये। स्पृहाने आल्या आपल्या खेळायला सुरुवात केली। ती फुलं जमवायला लागली पडलेली झाडावरची आणि खेळायला लागली त्यांनी। लास्ट टाइम मी जेव्हा शेतामध्ये आले होते तेव्हा मी लाल माठचं बी पेरून गेले होते इथे। त्यानंतर मला आता परत शेतामध्ये यायला जवळजवळ 1 महिना लागला। मी 1 महिन्यानंतर आता आले आणि आता 1 महिन्यानंतर बघते तर कुठं थोडीशी मला ती लाल माठची झाडं दिसतात आहेत। तर म्हटलं चला लाल माठची भाजी जेवढी आहे तेवढी तरी खोडून घेऊया, म्हणजे तेवढी तरी एका वेळेला करता येईल आपल्याला भाजी, कारण का मला लाल माठची भाजी खूप आवडते, प्रचंड आवडते। आणि किती पण आहे बघ। आणि कुठे हा बघ हे एक आणि तिथे तुझ्या पायात आहे बघ। कधीच आहे माहिती आहे काय?
आठवतंय काय लाल माठ कधी दिसायचं? नाही. आपण गेल्या वेळेला आलेलो तेव्हा वरनं बी आणलेलं होतं, वर्षा शेतातनं आणि इथे टाकलेलं होतं, तेव्हाचा हा उगवलेला उगवून चांगला गेला. आणि आता आपण शेवटचा राहिलेला काढा. किती दिवसांनी शेतामध्ये आलोय. एका वेळेची लाल माठची जुडी मिळाली, एका वेळेला भाजी होईल अशी. ही भाजी मला भरपूर आवडते, प्रचंड आवडते. मला तर नाही आवडत. तुला नाही आवडत? तुला नुसती पनीरचीच भाजी फक्त आवडते, है की नाही? घराजवळची भाजी काढून झाली. आता आम्ही झालो आहे शेतामध्ये. शेतामध्ये जाण्यासाठी थोडंसं चालायला लागतं रोडपासून, कारण का उंच डोंगरावरती शेत आहे आमचं. डोंगराच्या पायथ्याशी शेत आहे, डोंगरावरती नाही सॉरी, डोंगराच्या पायथ्याशी शेत आहे. शेतामध्ये उभं राहिलं की समोर मोठाच्या मोठा उंच डोंगर दिसतो. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 6 सव्वा 6 वाजले आहेत. या टायमिंगला शेतातली सगळी माणसं घरी जातात आणि जे डोंगरावरती मोर असतात ते मोर खाली शेतामध्ये उतरतात, काहीतरी त्यांना खायला मिळेल या उद्देशाने. मोरांचं दर्शन होईल असं वाटतंय. मोर जर दिसला तर मग खूपच मस्त आहे. आजची फेरी एकदम सार्थकी लागली. आज शेतामध्ये आलेलं सार्थकी झालं असं वाटेल मोराचं जर दर्शन झालं तर. कोण पळतायत? तिला थांब, धावू नकोस. बघितलंस काय? बघितलंस कुठं आहे? गेला तो झाडात. फायनली आम्हाला मोर दिसला. शेतामध्ये वर येता येताच आम्हाला मोर दिसला आणि मस्तपैकी समोरनं जवळच असं दर्शन झालं मोराचं. मस्त दिसला ना मोर? छानच एकदम जवळनं दिसला. फायनली डोंगर हा बघा, तो डोंगर जो मी तुम्हाला म्हटलेलं शेतामध्ये उभं राहिल्यानंतर उभाच्या उभा मस्तपैकी डोंगर दिसतोय वरती. ह्या डोंगराच्या वरती एक व्हाईट कलरचं तुम्हाला हे दिसतंय बघा, हे व्हाईट हाऊस आहे. हे व्हाईट हाऊस म्हणजे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. एक दिवस हे सरप्राईज पण तुम्हाला नक्की काय आहे व्हाईट हाऊस म्हणजे हे तुम्हाला दाखवेन. ह्या डोंगरावरून चढून जायला इतकं मस्त वाटतं ना. आणि पावसाळ्यामध्ये तर पूर्ण हिरवळ झालेलं असतं पायाखाली आणि गार थंड वारा अंगावरती आणि आपण वरवर चढत जातोय. हा डोंगर चढताना खूपच छान वाटतंय आणि त्या डोंगरावरती गेल्यानंतर एक वेगळंच दृश्य दिसतंय. ते दृश्य काय आहे ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, जेव्हा आम्ही हा डोंगर चढून जाऊ वरती. त्यासाठी वेळ काढून कधीतरी यायला पाहिजे आणि मग तो डोंगर चढून वरती जायला पाहिजे आणि डोंगरावरती काय आहे ते आपण त्यावेळेला बघू शकतो. इथे मी हळदीचे कोंब आणले त्यात शेतामध्ये लावायला. ओली जी हळद असते त्याचे कोंब आले होते, ते मी घेऊन आले शेतामध्ये लावण्यासाठी. ते मी आता इथे मातीमध्ये खोचून ठेवते. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कदाचित हळद व्यवस्थित चांगली येईल असं वाटतंय मला, म्हणून मी ते कोंब आलेले मातीमध्ये वरच्यावर खोवून ठेवते. जे काही येतील ते आपले म्हणायचे.
कसं वाटलं भरपूर दिवसांनी शेतावरती येऊन? काय काय केलं? काय काय केलं? काहीतरी म्हणजे मम्मीला जरा सुद्धा मदत नाही ना केली? संध्याकाळचे आता 7 वाजायला आलेले आहेत. निसर्गामध्ये असं संध्याकाळचं बसून राहायला खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही कधीतरी कंटाळा आला की शेताकडे येतो आणि निवांत या डोंगराच्या पायथ्याशी बसून निवांत बसतो, जरा गप्पा मारतो आणि मग जातो. बाकी काही नाही. फक्त एवढंच, निसर्गाच्या जवळ येऊन गेल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. मोर कुठं नाही दिसला, नाही खालीच दिसला. इथे मी गेली 2 वर्ष झाडं लावली होती. करंजीचं एक लावलं होतं आणि शेवग्याचं लावलं होतं. ते झाडं आहेत का शाबूत हे मी चेक करते. लावलेला नारळ 3 वर्ष झाली. 3 वर्षाचा नारळ आहे हा. इथं शेवगा लावला आहे, शेवग्याचं झाड आहे. शेवग्याची भरपूर झाडं लावलेली आहेत मी, त्यातली 2-3च झाडं जगलेत. हा एक, हा दुसरा नुसताच वाढत गेला आहे. शेंगा काय लागतात की नाही कोणास ठाऊक गेला. हा तिसरा शेवगा मी लावलेला, तिसरा शेवगा. आणि हा पुढे दिसतोय हा 4था शेवगा. हा चांगला फुलला आहे, याला पण काही शेंगा नाही लागत. अजून पुढच्या वर्षी तर लागतात काय बघूया शेंगा. चला आता शेतामध्ये फिरून झालं, मोर पण बघून झाला. आता संध्याकाळ व्हायला आले, संध्याकाळ झालीच आहे, 7 वाजून गेले आहेत. आता आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो आहे. इथंच मगाशी मोर दिसला होता ना. आता घरी जातो, खूप झालं फिरून, आता दमलो आहे भरपूर. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.